नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। त्यातच आता येत्या 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रण पत्रिका समोर आली आहे। वरळीतील प्रसिद्ध डोम सभागृहात हा ऐतिहासिक मेळावा पार पडणार आहे। त्याच्या निमंत्रण पत्रिकेत राज ठाकरे, उद्धव ठाकरे असे नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे। टाटा मोटर्सने पुण्यात एका भव्य कार्यक्रमात नवीन एस प्रोचे अनावरण केले। टाटा मोटर्सचे नेतृत्व, उद्योजक आणि लहान व्यवसाय मालक एकत्रित यावेत म्हणून एस प्रोचे अनावरण करण्यात आले आहे। या वाहनाच्या अनावरणापेक्षा या कार्यक्रमाने भारताच्या वास्तविक वाढीच्या इंजिनांना गीक कामगार, लहान वाहतूकदार आणि तळागाळातील उद्योजकांना सक्षम बनवण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलाय। गेल्या काही दिवसांपासून महागाईत सातत्याने वाढ होत आहे। बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी या पाठोपाठ आता रेल्वेच्याही तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे। एकीकडे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी ने दिलासा दिलाय। एसटीच्या प्रवाशांना आजपासून एसटीच्या तिकिटांवर 15% सूट देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। सालार जंग यांच्या वंशजांनी संदीपान भुमरे यांचा चालक जावेद याला तब्बल 150 कोटींची जमीन गिफ्ट म्हणून दिली होती। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने भुमरे यांच्या ड्रायव्हरची चौकशी केली। 9 तास झालेल्या चौकशीत पोलिसांनी जावेदला प्रश्नावली दिली होती। यात जावेदने समाधानकारक उत्तरे दिली नाही। या संपूर्ण चौकशीत जावेदने पोलिसांना सहकार्य केले नसल्याचं माहिती पोलीस सूत्रांनी दिलाय। यामुळे पोलीस पुन्हा जावेदला चौकशीसाठी बोलावणार आहेत। दिवंगत शिवसेने प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादर येथील स्मारक आता जवळपास पूर्ण झाले असले तरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकांमुळे याचे भवितव्य गेल्या 7 वर्षांपासून अंधांतरी होते। मात्र आज मंगळवार मुंबई हायकोर्टाने सर्व याचिका फेटाळून लावल्याने या स्मारकाचा मार्ग आता निर्वेद झाला आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यातील अरग गावाजवळ एका 21 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली। 2 अल्पवयीन मुलांशी समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तलावात बुडवून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे। जिल्हा बाल विकास मंडळाच्या निर्देशानुसार आरोपी मुलांना ताब्यात घेऊन बाल निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे। शासनाच्या उदासीनतेविरोधात अखेर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात सोमवारी जोरदार आंदोलन केले। गेली 15 ते 20 वर्षे आरोग्य व्यवस्थेचा कणा बनून कार्य करणारे हे कर्मचारी आजही कंत्राटी स्वरूपातच काम करत असून शासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या न्याय मागण्या धूळ खात गेल्या आहेत। मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये हाणामारीच्या घटना वारंवार घडत आहेत। डोंबिवली लोकलमध्ये आज 1 जुलै रोजी सकाळी 8:20 सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली। काही दिवसांपूर्वी विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त निघेपर्यंत मारहाण झाल्याची घटना घडली होती। जागेच्या कारणावरून महिलांमध्ये वाद विकोपाला गेल्याने हाणामारी झाली। 4 चाकी वाहन विकल्यानंतर नवीन मालकाच्या नावे नोंदणी न केल्यामुळे मूळ मालकास वाहतूक नियम उल्लंघनाचा दंड भरावा लागल्याची घटना घडली। या प्रकरणात यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत एकूण 15,000 रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिलाय। महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायद्याचा मसुदा तयार करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता। मात्र त्या कायद्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने वेळेत समिती स्थापन केली नाही। त्यामुळे अद्यापही शक्ती कायदा अस्तित्वात येऊ शकलेला नाही। शक्ती कायदा अंमलबजावणीत जाणून बुजून दिरंगाई करण्यात येत आहे का, असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।